नमस्कार विद्यार्थी मित्रो, यशोदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजपासून सहकार या विषयावर आपण एमसीक्यू सिरीज चालू करत आहोत. त्यानंतर आपण बँकिंग या विषयावर सुद्धा एमसीक्यू सिरीज चालू करणार आहोत. जवळजवळ आपण दोन्ही मिळून 300 to 700 एवढे एमसीक्यू आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर सर्वांना विनंती असेल, आपल्या टेलिग्रामच्या ऑफिशियल चॅनलवरून याची पीडीएफ तुम्हाला उपलब्ध होईल. त्याच्यामध्ये आपण आन्सर मार्क केलेले नाहीये, तर तुम्हाला ती पीडीएफ डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून एमसीक्यू चे आन्सर आपल्या पीडीएफ वर मार्क करून घ्यायचे आहेत. तर चला तर विद्यार्थी मित्रो, आपण सुरू करूयात एमसीक्यू सिरीज. तर पहिला चॅप्टर आहे सहकार, अर्थ, इतिहास, वैशिष्ट्य आणि महत्व. तर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण एक काल व्हिडिओ टाकलेला आहे याच्यावरच. त्याच्या पूर्ण डिटेल मध्ये आपण लेक्चर घेतलेला आहे. ते लेक्चर पहा, नंतर मग हे एमसीक्यू कडे या, कारण की ते लेक्चर पाहिल्याशिवाय तुम्हाला हे एमसीक्यू सॉल्व्ह करता येणार नाही. चला तर पहिला एमसीक्यू. सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम डॉट डॉट या देशात झाला. एक, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स. तर आपल्याला माहिती आहे सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम इंग्लंड या देशात झाला. 2, समाजातील आर्थिक दृष्ट्या डॉट डॉट व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी संस्था स्थापन करतात. एक, श्रीमंत, दुसरा दुर्बळ, तिसरा भांडवलदार. तर समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व्यक्ती एकत्रित येऊन या सहकारी संस्था स्थापन करतात. तर तिसरा एमसीक्यू आहे, सहकार म्हणजे डॉट डॉटचे संघटन होय. सहकार हे कायचे संघटन असते? हे व्यक्तीचे संघटन असते. एमसीक्यू नंबर 4, इंग्लंडमध्ये इसवी सन डॉट डॉट मध्ये सहकारी चळवळीची सुरुवात झाली. तर इंग्लंडमध्ये सहकारी चळवळीची सुरुवात कधी झाली असेल तर 1844 मध्ये झालेली. 5वा, भारतातील पहिला सहकारी कायदा डॉट डॉट या वर्षी संमत झाला. तर आपल्याला माहित असेल, भारतातील पहिला सहकारी कायदा 1904 मध्ये संमत झाला आणि दुसरा सहकारी कायदा जर संमत झाला असेल तो झाला आहे 1912. पुढचा 6वा, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना डॉट डॉट येथे स्थापन झालेला आहे. तर महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे झालेला आहे? तर पहिले एक ऑप्शन कोल्हापूर, 2 प्रवरानगर, 3 नागपूर. तर तो झालेला आहे प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर येथे. 7वा, सहकारी संस्थेत सर्व सभासद डॉट डॉट मानले जातात. सहकारी संस्थेत सर्व सहकारी कसे असतात? एक ऑप्शन असमान, दुसरा ऑप्शन समान, तिसरा ऑप्शन आहे गौण. तर कसे असतात? समान असतात. 8वा, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश डॉट डॉट आहे. तर सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुख्य उद्देश आहे सेवा देणे. प्रश्न क्रमांक 9, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे डॉट डॉट हे अध्यक्ष होते. तर पहिला ऑप्शन आहे प्राध्यापक धनंजय गाडगीळ, दुसरा बी आर.जी. सरैया आणि तिसरा ऑप्शन आहे डी.एन.डी. बोरावाला. तर अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर एन.डी. बोरावाला. तर आपण 10वा पाहूया, सहकार म्हणजे काय? आपण वर पाहिलेलंच आहे, सहकार म्हणजे व्यक्तीचे संघटन असते. 11, सहकार भांडवलापेक्षा डॉट डॉटला अधिक महत्व येते. तर सहकारामध्ये भांडवलापेक्षा सभासदांना अधिक महत्व असते. 12वा, भारतातील पहिला सहकार कायदा आपण मागे पाहिलेलाच आहे. तो कोणत्या वर्षी संमत झालाय? तर 1904. 13, भारत सरकारने सन डॉट डॉट पासून पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले. तर भारत सरकारने पहिल्या पंचवार्षिक पासून पहिली पंचवार्षिक
योजना सुरू झाली ती 1951 मध्ये. तर ह्या पहिल्याच पंचवार्षिक योजनेपासून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारलेलं होतं. 14वा, सहकारी चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील डॉट या देशामधून झालेला आहे. तर आपण मागाशीच पाहिलेले, तर इंग्लंड या देशातून झालेला आहे. पुढे आधुनिक सहकार चळवळीचे जनक कोणाला मानले जातात? तर आधुनिक सहकार चळवळीचे जनक सर रॉबर्ट ओवन यांना मानले जातात. तर सहकारी संस्थेमध्ये जर पाहिलं तर एक व्यक्ती एक मत असते. तर लक्षात ठेवा, सहकारी संस्थेत एक व्यक्ती एक मत असे, जरी त्याचं भाग भांडवल किती असलं तरी त्याला एकच मत देता येतं. 17, आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात. हे जो आर्थिक व्यवहार होतो त्याच्या प्रमाणात सहकारी संस्थेमध्ये नफ्याचे न्याय वाटप केले जाते. पुढचा प्रश्न आहे 18वा. भारतातील पहिला सहकारी कायदा 1904. हा MCQ झालेला आहे आपला. तर पुढे सहकारी संस्थेचा कारभार कसा चालतो? तर सहकारी संस्थेचा कारभार पूर्णपणे लोकशाही पद्धतीने चालतो. आपण याच्यामध्ये ऑप्शन दिलेले नाहीये, जेणेकरून आपल्याला हे कमी वेळेत आणि फास्ट मध्ये ही सिरीज उरकवण्यासाठी आपण याला ऑप्शन दिलेले नाहीये. तर जे जे प्रश्न क्रिएट होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात, ते प्रश्न आपण याच्या स्लाइडच्या माध्यमातून कव्हर केलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला शॉर्ट मध्ये नंतर हे व्हिडिओ पाहायला एक सोपं होऊन जाईल. तर 20वा क्वेश्चन आहे, भारताचा दुसरा सहकारी कायदा. भारताचा दुसरा सहकारी कायदा कधी समज झालेला आहे? 1912. 21 नंबरचा आहे, सहकार नियोजन समिती. याचे अध्यक्ष कोण होते? तर श्री R.G. सरैया हे अध्यक्ष होते. या समितीची स्थापना कधी झालेली आहे? 1945. अध्यक्ष आणि साल हे दोन्ही पण परीक्षेला विचारू शकतात. पुढचा प्रश्न आहे, ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती. ग्रामीण बँकिंग आणि चौकशी समिती 1944 स्थापन झाली होती आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर श्री पुरुषोत्तम उत्तमदास ठाकूरदास. 23 नंबर, कृषी अर्थ पुरवठा समिती ही कधी स्थापन झाली होती? तर 1944. 1944 मध्ये स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 24, मुंबई प्रांत सहकार कायदा किती साली संमत करण्यात आला होता? 1925 मध्ये. आपण पाहिलेले 1919च्या कायद्यानुसार मॉन्टेफोर्ट कायदा होता. त्याच्यानुसार केंद्रीय विषय आणि राज्य विषय हे वेगळे करण्यात आले होते. त्यामुळे राज्याकडे जो कायदा करण्याचा अधिकार दिला होता, त्या कायद्याअंतर्गत सहकारी विषयावर मुंबई प्रांताने पहिला सहकारी कायदा 1925 मध्ये संमत केला होता. पुढे आहे 25 नंबरचा क्वेश्चन, प्राध्यापक धनंजय गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन केली होती? तर कृषी अर्थ पुरवठा समिती ही किती साली स्थापन केली होती? 1944. आपल्याला हे उलट सुद्धा विचारलं जाऊ शकतं, कृषी अर्थ पुरवठा समिती कोणत्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती? तर प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ. 26 नंबर, अखिल भारतीय ग्रामीण पत पुरवठा पाणी समिती. हे आपण मगाशी पाहिलेले, त्यामुळे हा क्वेश्चन उलटा सुद्धा विचारला जाऊ शकतो की डॉक्टर ND गोरवाला यांनी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर अखिल भारतीय ग्रामीण पत पुरवठा पाणी समितीचे ते अध्यक्ष होते. 27 नंबर MCQ आहे, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची स्थापना ही किती साली झाली? तर सन 1923. तर पुढे 28 नंबरचा MCQ आहे, पहिला सहकारी साखर कारखाना हा पुण्यात स्थापन केला होता? तर तुम्हाला माहिती आहे 1951 मध्ये प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील
यांनी स्थापन केला होता आणि पुढे स्थापन केला होता तर प्रवरानगर जिल्हा अहमदनगर येथे. तर 29वा MCQ आहे मुंबई प्रांतातील या डॉट डॉट येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन झाली होती तर बडोदा येथे. आणि आपण पाहिलं असेल ही कधी स्थापन झाली होती तर 5 फेब्रुवारी 1889 मध्ये. तर हे आपल्याला बडोदा आणि 5 फेब्रुवारी 1889 हे सर्व आपल्यासाठी महत्वाचं आहे. 30वा प्रश्न आहे तर डॉट डॉट या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. तर अन्वय सहकारी सहाय्यकारी मंडळी म्हणजे अन्वय सहाय्यकारी मंडळी या नावाने पहिली पतपुरवठा संस्था पुन्हा स्थापन केली असेल तर प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर. त्यामुळे प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर हे आपल्यासाठी महत्वाचे आहे. तर असं पण विचारू शकता प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी कोणत्या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली होती तर अन्वय सहाय्यकारी मंडळी म्हणून. तर 31वा MCQ आहे श्री व्यंकटराव मेहता यांना काय म्हटले जाते तर यांना म्हटले जाते भारतीय सहकार चळवळीचे प्रणेते. तर हे सर्व जे MCQ आहे हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे आहे. तर तुम्हाला या MCQ ची जर PDF लागत असेल तर आपल्या टेलिग्रामची लिंक आहे PDC बँक एक्झाम 2021 आणि 25 आणि आपली एक ऑफिशियल इन्स्टिट्यूटची एक टेलिग्रामची लिंक आहे यशदीप इन्स्टिट्यूट म्हणून. तर ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला PDC बँक विषयी लेटेस्ट अपडेट परीक्षेविषयी माहिती आणि हे आपले व्हिडिओ सिरीज तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर युट्यूबच्या ऑफिशियल चॅनेलवर तुम्ही तिथे आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना हे तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचे आहे. आणि तुम्ही जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता येतील आणि यावर टाकता येतील. तर आपण आजचा हे सर्व सेशन एंड करूयात. चला मित्रांनो परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.